पुढच्या घडामोडीकडे मुंबई महापालिकेतील अंतर्गत वादाबाबत महत्त्वाची घडामोड आहे। पालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं दखल घेतली आहे। महापौर रितू तावडे आणि भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांचीही पक्षाकडून नोंद घेण्यात आली आहे। अंतर्गत वादांना खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष आहे। मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झालाय का असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय। कारण पालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची दखल भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मुंबई महापालिकेत भाजपचे 89 नगरसेवक असून 44 वर्षांच्या दीर्घकाळानंतर महापालिकेत भाजपच्या महापौर या विराजमान झाल्यात। मात्र गेल्या काही दिवसांपासून महापौर रितू तावडे या वेगवेगळ्या आरोपांमुळेच जास्त चर्चेत येऊ लागल्यात। स्थायी समिती सदस्यांसाठी इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची मागणी, महापौर बंगल्याचं नूतनीकरण प्रकरण आणि नुकताच चर्चेत आलेला सोशल मीडियासाठीचा 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव, त्यामुळे रितू तावडेंवरती टीका झाली होती। रितू तावडेंनी वेळोवेळी हे सर्व आरोप फेटाळले असले तरी पहिल्यांदा विरोधकांच्या निशाण्यावर त्यात सापडल्या होत्या। या सर्व वादांना भाजपमधील अंतर्गत गटबाजीची किनार आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय। त्यामुळे आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पालिकेतील अंतर्गत घडामोडींची दखल घेतली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं माहिती घेतली। महापौर रितू तावडे आणि भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांचीही पक्षाकडून नोंद घेण्यात आली आहे। महापौरांवरती सातत्यानं होणारे आरोप आणि गटबाजीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची नेतृत्वाची भावना आहे। व्यक्तिगत हेवेदावे दूर ठेवून मुंबईकरांच्या कामांकडे लक्ष देण्याच्या सूचना आहेत। पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। पक्षाच्या नगरसेवकांनी एकसंघ राहून मुंबई महापालिकेत काम करावं असाही सल्ला दिलाय। काही दिवसांपूर्वी महापौर रितू तावडेंनीही झारीतले शुक्राचार्य कोण असा प्रश्न विचारत टीकेला उत्तर दिलं होतं। माझ्या पाठीवरती कोण अशा पद्धतीचं काम करतंय याचं मला खरोखर आता शोध घ्यावाच लागेल। पण असे म्हणूनच मी तो शब्द वापरला की या पद्धतीने झारीचे शुक्राचार्य जे आपल्याला दिसत नाहीये, जे आपले वाटतात पण ते आपले राहून अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात, तर ह्यांना आता शोधण्याची आता फार गरज आहे आणि ते शोधायला मी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे भाजपमधील या अंतर्गत गटबाजीची चर्चा रंगली होती। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी उद्या संध्याकाळी पालिकेतील नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे। महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण सभापती राजश्री शिरवडकर, सभागृह नेते गणेश खनकर यांच्यासह सर्व नगरसेवक बैठकीला हजर राहणार आहेत। बैठकीत पक्षांतर्गत राजकारण, नगरसेवकांची नाराजी आणि निधी वाटपातील मुद्द्यांवरती चर्चेची शक्यता आहे। आता भाजपच्या पक्षांतर्गत वादांना खतपाणी घालणारे नेते कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।